नमस्कार. अजय चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मराठीचा 5वा धडा ध्रुवबाळ. एक राजा होता, त्याचे नाव होते उत्तानपाद. उत्तानपाद राजाला 2 राण्या होत्या. एकीचे नाव होते सुरुची आणि दुसरीचे नाव होते सुनीती. सुरुची होती धाकटी आणि सुनीती होती थोरली. सुरुची ही राजाची आवडती व सुनीती ही राजाची नावडती राणी होती. सुरुचीला एक मुलगा होता, त्याचे नाव उत्तम व सुनीतालाही एक मुलगा होता, त्याचे नाव होते ध्रुव. ध्रुव हा फार गुणी होता. साऱ्यांना तो आवडायचा. राजाचाही फार आवडता होता. परंतु सुरुची राणी मात्र ध्रुवाचा राग करी. ती त्याचा खूप छळ करी. एके दिवशी उत्तम व ध्रुव राजवाड्यात खेळत होते. खेळता खेळता उत्तम दमला व धावत जाऊन राजाच्या मांडीवर बसला. ध्रुवाने ते पाहिले. तोही धावत जाऊन राजाच्या दुसऱ्या मांडीत बसला. ध्रुवाला राजाच्या मांडीवर बसलेले सुरुचीने पाहिले. तिला ध्रुवाचा फार राग आला. रागारागातच ती राजाजवळ आली व तिने राजाच्या मांडीवर बसलेल्या ध्रुवाला मांडीवरून खाली ओढले व लाथ मारून दूर ढकलून दिले. राजा सुरुचीच्या धाकाने काहीच बोलला नाही. ध्रुवाला फार वाईट वाटले. रडत रडत तो आपल्या आईकडे गेला. आईने त्याला जवळ घेतले आणि त्याची समजूत घातली. ती म्हणाली, बाळ, रडू नकोस, बस माझ्या मांडीवर. देव आपणास ठेवेल तसे आपण राहावे. आईचे हे बोलणे ऐकून ध्रुव म्हणाला, आई, कोठे असतो ग तो देव? मी त्याला भेटेन. तेव्हा ध्रुवाची आई म्हणाली, बाळ, देव जंगलात राहतो. ध्रुवाने आईचे शब्द ऐकताच तो लगेच देवाला भेटण्यासाठी जंगलात निघाला. आईने त्याला अडविले, त्याची समजूत घातली, पण काही उपयोग झाला नाही. राजाला ही गोष्ट समजली. राजाने ध्रुवाला अडवले व त्याची समजूत घातली, पण ध्रुव कोणाचीच ऐकेना. तो थेट जंगलाकडे निघाला. ध्रुव एका दाट जंगलात आला. जंगलात साप होते, वाघ होते, सिंह होते, परंतु ध्रुवाला कोणाचीच भीती वाटली नाही. ध्रुव एका झाडाखाली बसला, डोळे मिटले आणि तो देवाचे नाव घेत राहिला. ध्रुवाने फार खडतर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येमुळे देव प्रसन्न झाला. देवाने त्याला आशीर्वाद दिला की तू या लोकी फार मोठी प्रतापी राजा होशील आणि परलोकी ध्रुवपद मिळवशील. सगळी नक्षत्रे तुला प्रदक्षिणा घालतील, असे सांगून देव गुप्त झाला. पुढे हाच ध्रुवबाळ मोठा राजा झाला. पुढे ध्रुव जेव्हा म्हातारा झाला तेव्हा देवाने त्याला अढळ असे ध्रुवपद दिले. धन्यवाद.